आणि आता आपण सुरुवात करूया मुलुख महाराष्ट्र सुपरफास्टला। अवकाळी पावसानंतर राज्य सरकारकडून आता 22 जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागातील अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रात 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालंय। अद्याप काही जिल्ह्यांचे पंचनामे शिल्लक आहेत। खामगाव, नांदुरा, मलकापूर आणि शेगावसह बुलढाणामध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलेत। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड शहर आणि परिसरात पुन्हा अवकाळी पाऊस बरसला। नांदेड शहरासह अर्धापूर, लोहा, भोकर आणि हदगाव या तालुक्यात जोरदार पाऊस झाला। कोल्हापुरात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। कोल्हापूरसह शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मुसळधार पावसानंतर नांदेडमध्ये ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं दिसून येत आहे। शहरातील वजिराबाद भागामध्ये मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। रत्नागिरीमधल्या MIDCत कोका कोला प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला। थंडा मतलब कोका कोला नाही तर थंडा मतलब डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस झालं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर स्थानिकांच्या रोजगारासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडलाय। ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतात की अजित पवारांनी पक्षासाठी काय केलं असा निशाणा धनंजय मुंडेंनी लगावला। शब्दाला जागणारा आणि तो शब्द पाळण्यासाठी जगणारा एकच नेता आहे आणि तो म्हणजे अजित पवार। अजित पवार म्हणजे कोहिनूर हिरा असं म्हणत त्यांनी अजित पवारांचं कौतुक केलं। फेसबुक लाईव्ह बघून लोक कंटाळले होते, आता प्रत्यक्षातला मुख्यमंत्री कसा असतो हे जनतेला पाहायला मिळतंय अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अनैतिक कामाचं समर्थन करण्यासाठीच धर्मवीर 2 काढला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण प्रचारात मात्र ते बिझी आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। 34 रुपये दरानं दूध खरेदी करण्याचे आदेश सरकारनं दूध संघांना दिलेले होते, मात्र काही दूध संघांकडनं आदेशाचं पालन केलं जात नसल्याची तक्रार दूध उत्पादकांनी केलेली होती। या पार्श्वभूमीवर कमी दर देणाऱ्या दूध संघांवर कारवाईचा इशारा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। त्याचबरोबर दूध भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकरी आत्महत्या करतायत, मात्र अधिवेशन फक्त 10 दिवसांचं आहे अशी टीका अनिल देशमुखांनी केली आहे। कमीत कमी 1 महिन्याचं अधिवेशन घ्यावं अशी मागणी केल्याचंही ते म्हणाले। छगन भुजबळ हा माणूस म्हणजे पनवती असल्याची टीका मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। जातीपातीचं राजकारण करणाऱ्या भुजबळांवर बोलणं आम्हाला योग्य वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। सिल्लोड आणि सोयगावमध्ये अवकाळीनं मोठं नुकसान झालेलं आहे। मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। परभणीमध्ये वातावरणातल्या बदलामुळे तूर आणि इतर पिकांवर कीड आणि अळींचा प्रादुर्भाव झालाय। हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत। त्यामुळे शेतकऱ्याला भरघोस मदत देण्याची मागणी आता जोर धरतीये। बीड शहरातल्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। अशातच अवकाळी पावसानं या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत। या संदर्भात तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तत्काळ रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी सुद्धा करण्यात येते। उसाला 3,500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी अहमदनगरमधल्या शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। ऊस दराच्या बाबतीत लवकरच मार्ग निघेल असा विश्वास मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला। तर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यानं 3,000 रुपये दर जाहीर केल्याचं विखेंनी सांगितलं। साताऱ्यातल्या शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक झाल्यानंतर ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीनंतर कारखानदारांनी दर जाहीर केले असून जिल्हाधिकाऱ्यांना FRPचा गुंता सोडवण्यामध्ये आता यश आलेलं आहे। बीडचं बस स्थानक की चिखलाचं माहेरघर असा सवाल विचारण्याची वेळ इथल्या प्रवाशांवर आलेली आहे। अवकाळी पावसानंतर बसस्थानकाला अवकळ आलेली असून स्थानक आवारामध्ये सगळीकडे चिखल दिसतोय, त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय।
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडत अनेकांना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। या प्रकारानंतर आता पोलीस विभागात खळबळ माजलेली आहे। ही बाब पोलीस अधीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी फ्रेंड्स रिक्वेस्ट स्वीकारू नयेत असं आवाहन केलेलं आहे। परभणीमधल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। अग्रिम पीक विमा, पीएम किसान योजना आणि सीएम किसान योजनेची रक्कम उचलण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसतेय। बुलढाण्यातल्या जिगाव प्रकल्पातल्या पुनर्वसनाच्या भूखंड वाटपाला ग्रामस्थांनी विरोध केलाय। मूलभूत सुविधा नसताना भूखंड वाटपाचा अट्टहास कशासाठी असा सवाल विचारला जातोय। गोंदियातल्या कृषी विभागानं तृणधान्य जनजागृती रॅली काढली आहे। पौष्टिक अन्न उपलब्ध व्हावं यासाठी अन्नामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं उत्पादन घ्यावं असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। पुण्यातल्या बंद पडलेल्या जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांनी सांगलीतल्या मिरज इथं कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक दिली आहे। त्यावेळेला बेरोजगार कामगारांनी पत्रक वाटप आंदोलन करत आपल्या व्यथा मांडल्यात। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या मागणीसाठी जालन्यामध्ये ब्राह्मण समाजाचं उपोषण सुरू आहे। मंत्री अतुल सावेंनी उपोषणस्थळी भेट देत 8 दिवसात बैठक लावून ब्राह्मण समाजाचे प्रश्न सोडवू असं उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे। राज्यातल्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दसरा चौकात येत्या 3 डिसेंबरला धनगर समाजाकडून सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यशवंत सेनेच्या राजेश तांबे यांनी दिलेली आहे। राज्य प्राथमिक शिक्षक भरतीसाठीचं पवित्र पोर्टल सुरू होऊन 2 महिने उलटलेत, मात्र शिक्षक विभागानं एकही रिक्त जागा भरलेली नाही। त्यामुळे अध्यापकांनी आता आक्रमक होत पुण्यातल्या शिक्षण आयुक्तालयासमोर अन्नत्याग आंदोलन केलंय। गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। सरकारनं मात्र अद्याप आंदोलनाची दखल घेतलेली नाही। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करावी या मागणीसाठी भंडारा जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलंय। अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा यासारख्या सुविधांचा लाभ मिळवून देण्याची यावेळेला मागणी करण्यात आलेली आहे। सोलापूरमध्ये प्रहार संघटनेनं शोले स्टाईल आंदोलन केलं। कोविड काळात भोगाव कचरा डेपोमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्याचं निर्मूलन आणि विल्हेवाट चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप होतोय। याची चौकशी होऊन कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। राज्यामध्ये गेल्या 1.25 महिन्यापासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। 1.25 महिना झाला तरी तोडगा निघत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये आक्रोश मोर्चाचा इशाराही देण्यात आलेला आहे। साताऱ्यात ऊस दराच्या बाबतीत शेतकरी संघटना आणि कारखानदारांमधली बैठक संपली आहे। ऊस दरावर कोणताही तोडगा निघालेला नाही। कारखानदार आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा करून जिल्हाधिकारी संध्याकाळपर्यंत निर्णय देणार होते अशी माहिती समोर आलेली होती। ऊसाला 3,500 रुपयांचा दर मिळाला नाही तर कारखान्यातनं साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे। येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर पिवळं वादळ धडकलं। मेंढरं घेत पारंपरिक वाद्य वाजवत धनगर बांधवांनी आरक्षणाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे लागू करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा निर्णय झालेला नसल्यानं 2 डिसेंबरला हजारो कर्मचारी सहकुटुंब विराट मोर्चा काढणार आहेत। कोल्हापुरातल्या टाउन हॉल इथनं निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। गुजरात गॅस कंपनीचा करार रद्द करण्यात यावा आणि महानगर गॅसचा पुरवठा व्हावा या मागणीसाठी पालघरमध्ये रिक्षा चालकांनी महामार्ग रोको घोषित केलेला होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्यानं हा रास्ता रोको स्थगित करण्यात आला। रिक्षा चालकाकडून हप्ता वसूल करताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलेला आहे। रिक्षा चालकाकडनं 2 महिन्याचा 600 रुपयांचा हप्ता घेताना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अनिल घटमळ या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत चोरीच्या 12 मोटरसायकल्स जप्त केल्या। शिरपूर शहरासह जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर ही कारवाई करत 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पालघरमधल्या बोईसर जवळच्या कुडण इथं एका 10 वर्षीय मुलावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली। प्रेम पाटील असं या मुलाचं नाव आहे। त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे।
कोरोना काळामध्ये केलेल्या कामाचं बिल कंत्राटदाराच्या संमतीशिवाय नगरसेवकाला दिल्याचा आरोप करत कोल्हापूरमध्ये कंत्राटदारानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। या प्रकारामुळे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरोडा, घरफोडी आणि चेन स्नॅचिंग प्रकरणात एका टोळीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। टोळीतील 5 आरोपींकडून 2 पिस्टल, 3 कारतूस, 1 तलवार आणि 3 तोळ सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा अर्धवट सोडून परतत असताना भुजबळांना पुन्हा एकदा रोषाचा सामना करावा लागलाय। निफाडच्या कोटमगावजवळ शेकडो मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री छगन भुजबळ यांना सकल मराठा समाजानं तीव्र विरोध केलाय। सोमठाणदेश इथनं भुजबळांचा ताफा जात असताना आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी भुजबळ गोबॅकच्या घोषणा दिल्या, तसंच त्यांना काळे झेंडेही दाखवले। छगन भुजबळांचा येवल्यातला नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा होता आणि या दौऱ्याला मराठा समाजाचा मोठा विरोध असल्यानं भुजबळांचा दौरा माघारी फिरला। त्यानंतर सोमठाण गावातल्या मराठा बांधवांनी भुजबळांचा ताफा ज्या मार्गावरनं गेला तो रस्ता गोमूत्रानं धुतला। त्यानंतर गोमूत्र देखील शिंपडण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये कोका कोला कंपनीचं भूमिपूजन पार पडलं। राज्यामध्ये कोका कोलाचा हा पहिलाच प्रकल्प असून यासारखे अनेक प्रकल्प कोकणात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जालन्यातल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे। सगळे निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। द्राक्ष बागेसाठी एकरी 1 लाखांची सरसकट मदत करा असं सांगत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या मोसंबी उत्पादक आणि डाळिंब उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी नुकसानाची पाहणी केलेली आहे। यावेळेला बांधावर जात सावेंनी शेतकऱ्यांना धीर दिलाय। 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे। यावर यशोमती ठाकूर यांनी टीका केलेली आहे। पाऊस सगळीकडेच पडलाय, नुकसान सगळीकडेच झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोलापूरमधल्या 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांनी नोटीस बजावलेली आहे। ऊस गाळपाची माहिती न दिल्यानं जिल्ह्यातल्या 7 कारखान्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। जन्मतः कर्णबधीर मात्र चित्रकलेच्या माध्यमातून आपली कला साता समुद्रापार नेणाऱ्या अकोल्यातल्या वैभव सांगळे या दिव्यांग युवकाला यंदाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार घोषित झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिनाचं औचित्य साधत येत्या 3 डिसेंबरला दिल्लीमधल्या विज्ञान भवनमध्ये पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडणार आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळेला हजारो धनगर बांधव रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। अखिल भारतीय ओबीसी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते वालशेतमध्ये बेमुदत आमरण उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। सरकारनं अद्याप याची दखल घेतलेली नाही आणि याचा निषेध करत ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता। शहापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सांगलीमध्ये डेंग्यूच्या आजारानं एकाचा मृत्यू झालाय। गेले 15 दिवस या रुग्णावर उपचार सुरू होते। पालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळग्रस्त जाहीर असताना शेतकऱ्यांकडून मात्र सक्तीची वसुली तातडीनं थांबवली जावी, अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू दिलं जाणार नाही असा इशारा युवा सेनेनं दिलेला आहे। बँकांकडून आणि प्रशासनाकडून सुरू असलेली वसुली तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दत्ता दळवी यांची गाडी फोडण्याचा प्रकार संजय राऊतांनीच केला असावा असा आरोप नितेश राणेंनी केला आहे। जानेवारीच्या सकाळी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील असं भाकीतही त्यांनी केलंय। धनगर समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र दिलं जावं या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बीडमध्ये 30 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं। यात लोकप्रतिनिधींचं घर, कार्यालय आणि हॉटेल्स पेटवण्यात आली। मंत्री छगन भुजबळांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमधल्या सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल पेटवल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालेलं होतं। महिन्याभरानंतर या हॉटेलच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे।
वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या मोखाड्यातल्या नांदगाव कुर्लोद या रस्त्याची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झालेली आहे। या रस्त्यावर करण्यात आलेलं डांबरीकरण दिसेनासं झालंय। त्यामुळे मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया गेल्याचा आरोप नागरिक करतायत। प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी रेल्वेच्या बोगीत उपहारगृह सुरू करण्याची संकल्पना राबवण्यात येते। सुमारे 3 वर्षांपूर्वी या योजनेचा प्रस्ताव मांडला गेला। मिरज जंक्शन बाहेर वाहतूक पोलीस कक्षाशेजारी बोगीसाठी रुळही टाकण्यात आले, पण उपहारगृह अद्याप कागदावरच आहे। पुण्यामध्ये आठवड्याभरापूर्वी उद्घाटन झालेलं उपहारगृह मिरजेमध्ये कधी येणार असा प्रश्न आता प्रवासी विचारतायत। पिंपरी चिंचवडमधल्या चिखली इथल्या महानगरपालिकेच्या आरक्षित गार्डनची जागा पालिकेनं घोडेसवारीसाठी भाडेतत्वावर दिलेली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या विरोधात निषेध नोंदवलाय। स्थानिकांनी पालिकेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय। आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटनेनं हमासच्या समर्थनामध्ये आता बॅनर लावलाय। गडचिरोलीतल्या सीमावर्ती भागात माओवाद्यांनी हे लाल बॅनर लावलेत। हमास दहशतवादी संघटना नाही, ते फिलिस्टाईनमधल्या जनतेच्या मुक्तीसाठी आंदोलन करणारी एक लढाऊ संघटना असल्याचा उल्लेख ह्या बॅनरवर आहे। 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूरमधल्या 13,000 हेक्टर शेतीवर याचा परिणाम झालेला आहे। या संदर्भातले पंचनामे करण्याचे आदेश शासनानं दिलेले आहेत। पंचनामे करण्याला सुरुवात देखील झालेली आहे। कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर सुरू आहे। यामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत। राज्याचं राजकारण अजित पवारांच्या भोवती फिरतं, तर अजित पवारांमुळे कठीण काळात राष्ट्रवादी संघटना उभी राहिली असं त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगामध्ये झालेल्या कावड या शब्दाच्या युक्तिवादाचा तटकरेंनी समाचार घेतला। कोकणातल्या राजापूरमधील बारसू इथल्या रिफायनरी प्रकल्पावरनं वादंग निर्माण झाला आणि यावर आता मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। रिफायनरी जर करायची असेल तर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल असं ते म्हणाले। जोपर्यंत मृदा परीक्षणाचा अहवाल येत नाही, कंपनीचं धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत मी देखील काहीही सांगू शकत नाही असं ते म्हणाले। अवकाळीनं राज्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली पाहिजे। तोकड्या स्वरूपाची मदत नको अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। अन्यथा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही धारेवर धरू असा इशाराही त्यांनी दिला आहे। 3 तिघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांची यादी आता रोज वाढत चाललेली आहे। अजित पवारांचा कितवा नंबर आहे याची माहिती नसल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे। आधी शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त करा अशा शब्दात त्यांनी पवारांना टोला लगावला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेले खासदार हेमंत पाटलांनी गेल्या महिन्याभरात संसदीय कामकाजात सहभाग घेतलेला नाही। त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत पाटील यांना समन्स बजावलं असून 4 डिसेंबरला हजर राहण्याचं फरमान सोडलेलं आहे। त्यावर अधिवेशन आहे तर उपस्थित राहणारच आहे आणि त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं। राज्यातल्या विरोधकांना नाउमेद आणि नामशेष करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे। सरकारसोबत असणारे काय धुतल्या तांदळासारखे आहेत का असा सवालही त्यांनी केला। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवदर्शनासाठी आलेले आहेत। डॉक्टर प्रमोद सावंत कुडाळमधल्या प्रसिद्ध माणगाव दत्त मंदिरामध्ये विधिवत पूजा करून दत्तचरणी नतमस्तक झाले। यावेळेला त्यांनी विधिवत पूजा करून आरती देखील केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। आयकर विभागानं शहरात 11 ठिकाणी एकाच वेळेला धाडी टाकल्या। या कारवाई दरम्यान 200 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अमरावती महानगरपालिकेकडून दुकानदारांना मराठी पाट्यांसाठी आता नोटीस बजावली जाते। मराठी पाटी न लावल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। सुप्रीम कोर्टानं भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवरची स्थगिती आता उठवलेली आहे। दरम्यान भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पुढील 10 दिवसात होण्याची शक्यता असल्याचं पैलवान संदीप भोंडवे यांनी सांगितलंय। हरियाणा हायकोर्टानं भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवर लावलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानं हटवल्यानंतर आता भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। चंद्रपूरच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं ऑर्किडची शेती फुलवली आहे। प्रशांत मुस्कावार असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांनी चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या शेतीमध्ये अर्ध्या एकरावर हा प्रयोग केलाय आणि तो कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा ठरलाय।
पालघरमध्ये 10 वर्षीय मुलावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर दादरा नगर हवेलीतल्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालं। यावेळेला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी महाराजांसाठी 3000 किलो खिचडीचा महाप्रसाद तयार केला। माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। साई समाधीवर त्यांनी चादर अर्पण केली आहे। मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरून अजानवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका गुजरात हायकोर्टानं फेटाळलेली आहे। मंदिरात पूजा किंवा भजन कीर्तनासाठी लाऊडस्पीकरचा वापर केल्यानं त्रास होत नाही का? पहाटे 3 वाजल्यापासून ढोल संगीतासह मंदिरात आरती केली जाते, यामुळे गोंगाट होत नाही का, असा सवाल कोर्टानं विचारला। तेलंगणा विधानसभेसाठीचं मतदान पार पडलंय। प्रसिद्ध अभिनेता व्यंकटेश आणि चित्रपट दिग्दर्शक राजमौली यांनी मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला। दिलीप वेंगसरकरांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय। अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची गर्लफ्रेंड लीन लैशराम यांचा पारंपरिक विवाह सोहळा मणिपूरच्या इम्फाळमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला। त्याचा व्हिडिओ समोर आलेला असून चाहत्यांची त्याला मोठी पसंती मिळतेय। आर्चीज या नव्या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे। या चित्रपटातील ढिशुम ढिशुम हे गाणं सोशल मीडियावर गाजतंय। या गाण्यात सुहाना खान, खुशी कपूर आणि चित्रपटातील इतर अभिनेत्रींनी स्केटिंग केलेलं आहे। या गाण्यामागचा BTS व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांची मेहनत दिसून येते। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।